मनुस्मृतीमध्ये 28,000 लोकांना 500 लोकांनी मारलं असं म्हणतात। याचा अर्थ काय? मनुस्मृतीने जरी आपल्याला शस्त्र धारण करण्याचा अधिकार नाकारला तरी आपल्यामध्ये कौशल्य कसं आहे? ते कौशल्य DNA मध्ये, कारण आपण नाग आणि नागांनीच बौद्ध धर्माचा प्रचार केला, त्याचे आपण वंशज आहोत। म्हणजे महान विरासतीचे आपण वारसदार आहोत, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून बाबासाहेबांनी ते उदाहरण यासाठी दिलं की धम्माला ग्लानी काय येते तर जर प्रचारक उपलब्ध नसेल तर तो धम्म नष्ट होतो, किंवा एखादा धम्म किंवा धम्माचा सिद्धांत खूपच कठीण असेल किंवा समजावून सांगणारे लोक जर त्यांच्या मातृभाषेमध्ये समजावून सांगत नसेल तर लोकांना जर कळलं नाही तर एखादा महान सिद्धांत सुद्धा नष्ट होतो। तसंच आज बऱ्याच लोकांचं झालंय की सांगताना धम्म बरोबर सांगत नाही। धम्म सांगणारे सुद्धा लोकभाषेमध्ये लोकांना पचल असं धम्म सांगितलं पाहिजे, तेव्हा सुद्धा ते धम्म वाढतं। या गरजा आहे, या गरजा पूर्ण करताना आपल्याला बाबासाहेबांच्या आंदोलनातील कुठला इतिहास आपण चालला पाहिजे याचं पण उदाहरण, बरेच उदाहरण शोधता आले पाहिजे। पण ते समजलं पाहिजे की बाबासाहेबांनी हे बुद्धिझम एस्टॅब्लिश करताना कुठले कुठले आपल्याला मार्ग सांगितले। बुद्धाने त्याच्या धर्मामध्ये सांगितलं की तुम्हाला मी 3 ग्रंथ वाचायला सांगत आहोत वास्तविकामध्ये, बरोबर? बुद्धाने त्याचा धम्म, बुद्ध आणि काळना, क्रांती आणि प्रतिक्रांती माने तुम्हाला। क्रांती आणि प्रतिक्रांती जर वाचला नाही तर बुद्धिझम पुन्हा खतम केला आहे समजत असेल, कारण बुद्धिझम होता मग खतम कोण केला? बरेच लोक म्हणतात की बुद्ध धर्म होता मग ते लयास गेला तर समाप्त झाला, परंतु ते असंच गेला का? नाही, कारण अहिंसा मानणाऱ्या लोकांचा धर्म हिंसेच्या आधारावर समाप्त केला। मी काय म्हणतो बघा, अहिंसा मानणाऱ्या लोकांचा धर्म जर दुश्मनांनी हिंसेचा आधारावर समाप्त केला, तुम्हाला माहित असेल बौद्ध भिक्षूंचा सामूहिक नरसंहार कत्लेआम झाला, बौद्ध भिक्खूला जिवंत झाले। म्हणजे हिंसेचा आधारावर जर तुमचा बदला घेतला, जर तुम्हाला शिक्षा त्याने दिली तर तुम्ही अहिंसेच्या आधारावर त्यांना उत्तर कसे द्या? दुश्मनांनी हिंसेच्या आधारावर तुम्हाला जाळलं मारलं काढलं, पण तुम्ही त्यांना अहिंसेने उत्तर द्या। मीच विचार केला, हा प्रश्न उपस्थित आहे, खूप सारा समस्या आहे देशामध्ये। बाबासाहेबांनी रायटिंग अँड स्पीचेसचा ग्रंथ आहे 18 नंबरचा, त्याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये सुद्धा त्यांनी सांगितलंय ही गोष्ट सांगितली की रोमन साम्राज्यामधील प्लेबियन लोकांची क्रांती म्हणजे अस्पृश्यांची क्रांती का फसली आणि भारतामधील अस्पृश्यांची क्रांती का फसत आहे याचे कारण आपल्याला शोधता आली पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलं की जे प्लेबियन लोक आहेत ज्याला अस्पृश्य म्हणतात आणि पॅट्रिशियन म्हणतात त्याला उच्चवर्णीय, रोमन साम्राज्यामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली बाबासाहेब, तिथे प्लेबियन लोकांवर खूप अन्याय अत्याचार व्हायचा। मग ते पॅट्रिशियन लोकांकडे गेले उच्चवर्णीयाकडे आणि म्हणाले की हे तुमचे लोक आमच्यावर खूप अन्याय करतात, तर आम्हाला एखादा न्यायाधीश द्यावं कारण ते आमचा न्याय निवाडा करतील। पॅट्रिशियन लोक म्हणून ठीक आहे, मग काय केलं त्यांनी, ते ट्रॅब्यून म्हणजे न्यायाधीश होता तो पेट्रिशियन मधला दिला म्हणजे उच्चवर्णीय मधला दिला, परंतु अन्याय काही थांबत नव्हता कारण तो तसं जजमेंट करत होता। पुन्हा हे लोक कंटाळले अस्पृश्यातले प्लेबियन आणि पुन्हा गेले आणि म्हणाले की तुम्ही न्याय निवाडा करता पण तुमचाच आहे पेट्रिशियन आणि तो आमच्यासोबत न्याय करत नाही। मग ठीक आहे म्हणे, मग तुमचा ठेवा ना बाबा। तिथं प्लेबियन मधला अस्पृश्य मधला ट्रॅब्यून ठेवला, न्यायाधीश ठेवला, परंतु त्यांनी कसा न्यायाधीश ठेवला? जो न्यायाधीश पेट्रिशियनच्या हाजी करणारा होता त्यांना तो न्यायाधीश ठेवायचा। भारतामध्ये अशीच व्यवस्था, भारतामध्ये भारताचा प्रधानमंत्री आपल्या डीएनए, भारताचा प्रधानमंत्री आपल्या डीएनए, परंतु आपलं कुठलं समस्या समाधान होत नाही कारण त्यांना हाजी करते त्या लोकांची। भारतात सेम टू सेम पोझिशन आहे आणि बाबासाहेबांनी रोमन साम्राज्याचा इतिहास सांगताना सांगितलं, कारण त्यांनी काय केलं, न्यायाधीश निवडण्याचा अधिकार त्यांनी असं केलं की जे तिथे डेल्फी नावाची देवी होती त्या देवीला जे पुरोहित ते पूजा करत होता त्याच्या वंशजातलाच माणूस, त्याच्या वंशजातलाच माणसाला तिथला न्याय निवाडा करण्याचा, न्यायाधीश निवडण्याचा अधिकार तिथल्या पुरोहिताला होता। मग बाबासाहेबांनी जेव्हा रोमन साम्राज्याचा इतिहासाचे अध्ययन केलं तेव्हा त्यांनी बाबासाहेबांनी असा विचार केला की रोमन साम्राज्याची क्रांती प्लेबियन लोकांची, अस्पृश्य लोकांची का फसली? कारण त्यांनी जज निवडण्याचा अधिकार मागितला, न्यायाधीश निवडण्याचा अधिकार मागितला आणि आपल्या लोकांनी सुद्धा तसं केलं की आम्हाला सुद्धा न्यायाधीश पाहिजे। परंतु बाबासाहेबांनी काय केलं, बाबासाहेबांनी जेव्हा धर्मांतर केलं, धर्माची दीक्षा घेतली
तेव्हा बाबासाहेबांनी पुरोहितशाही नष्ट केली आणि बाबासाहेबांनी भाषण केलं, आता काही पुरोहितशाही नाही, दर एकाला दीक्षा दे. म्हणजे पुरोहितच ठेवला नाही. धर्मप्रचार करताना पुरोहितच नाही, आपल्याला कोणी असं पुरोहित नाही. आपल्यामध्ये काय आहे, माने साहेब सुद्धा दीक्षा देऊ शकतात, शिवराय का नाही. बाबासाहेबांनी सांगितलं की नाही, हा साधारण उपासक सुद्धा धम्मदीक्षा देऊ शकतो, त्याला जर सवय येत असेल तर. म्हणून दरेकाने धम्मदीक्षा द्यावी, हे बाबासाहेबांचा सिद्धांत होता. बाबासाहेबांनी पुरोहितशाही नष्ट केली. म्हणजे जे पारंपरिक चालत आलेले आपल्यामध्ये सुद्धा पुरोहितशाही आहे, ज्याच्यामध्ये घुसपेट होत आहे आणि ते तुम्हाला तसंच शिकवतात. म्हणून बाबासाहेबांनी धर्मांतर करायच्या अगोदर भारतीय बौद्ध महासभा नावाचं संघटन काढलं. माने साहेब त्यांचे अध्यक्ष आहेत, मला माहित असेल. ते बाबासाहेबांचे फाउंडर आहेत त्या संस्थेचे आणि त्या संस्थेकडे काम दिलं आणि त्याचे निरंतर धर्माचा प्रचार करण्यासाठी अहोरात्र आपल्यासारखे बाकीचे लोक सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट म्हणून काम करतात. आणि भविष्यामध्ये जर बाबासाहेबांचं आंदोलन, बाबासाहेबांचं जे मुवमेंट होती, बाबासाहेबांची जी खरी विचारधारा, बाबासाहेबांचा खरा धम्म जर आपल्याला प्रस्थापित करायचा असेल तर बाबासाहेबांचे ओरिजिनल जे विचार आहेत, थॉट्स आहेत, ते बाबासाहेबांचे ओरिजिनल विचार रायटिंग स्पीचेस मध्ये आहेत. ते बाबासाहेबांचे जे काही हस्तलिखित ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचे अध्ययन करून आपण समाजामध्ये, आपला समाज नव्हे तर इव्हन सगळ्या बहुजन समाजामध्ये तो प्रचार करण्याचा आपण संकल्प करूयात. कारण मी जेव्हा फोटो पाहिले तेव्हाच मला तुमचे विचार कळले, कारण ते फुले शाहू आंबेडकर लावून म्हणजे आपल्याला काही बोलायचं कामच नाही. कारण ज्याला फुले माहिती आहे, शाहू माहिती आहे, बाबासाहेब माहिती आहे, मला असं वाटत नाही की तुम्हाला काही सांगायची गरज आहे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय प्रभू.